जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, मी प्रशांत बोरकर. मित्रांनो, मागील काही व्हिडिओमध्ये आपण फार्मर आयडी कशी बनवायची याबद्दल बोललेलो आहोत आणि त्यावर सविस्तर व्हिडिओ बनवलेले आहेत. म्हणजे त्यामध्ये फार्मर आयडी म्हणजे काय? फार्मर आयडी बनवण्याकरिता डॉक्युमेंट कोणते लागतील? आणि त्यामध्ये येणाऱ्या जे काही अडचणी आहेत, म्हणजे तालुका सिलेक्शन, तर गट नंबर सिलेक्शन, असे जे काही अडचणी आहेत, या सर्वबद्दल आपण बोललेलो आहोत. तर हे झाले आपले फार्मर आयडी कशी बनवायची त्याबद्दल. पण त्यानंतर फार्मर आयडी बनवून झाल्यानंतर आपली जी फार्मर आयडी आहे ती पेंडिंगमध्ये राहते आणि अप्रूव्हल जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्या फार्मर आयडीला काही व्हॅल्यू नाही. करिता आता आपली फार्मर आयडी अप्रूव्ह झाली की नाही झाली हे चेक करणं सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. तर मंडळी, जर तुमच्या नावाने तुम्ही फार्मर आयडी बनवले आणि तुम्हाला पेंडिंगचा एक मेसेज आलेला होता, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही फार्मर आयडी रजिस्ट्री करता त्यावेळी तुम्हाला एक मेसेज येतो, की तुमचा जो फॉर्म आहे तो फॉर्म सक्सेसफुली सबमिट झाला हो. तर त्याच नंबरवर तुम्हाला आणखी जर डिस्प्लेवर दिसत आहे अशा पद्धतीचा एक मेसेज आलेला असेल, तर तुमची जी फार्मर आयडी आहे ती अप्रूव्ह झालेली आहे. मित्रांनो, नीट बघून घ्या. अशा पद्धतीचा एक तुम्हाला मेसेज येतो टेक्स्ट मेसेजमध्ये आणि असं आल्यानंतर तुमची जी काही फार्मर आयडी आहे, ती फार्मर आयडी अप्रूव्ह होऊन जाते आणि या फार्मर आयडीचा जे काही नंबर आहे, तो नंबर अशा पद्धतीचा एक सॉर्टमध्ये राहतो. तर मंडळी, अशाच प्रकारची माहिती मिळवण्याकरिता आजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढील अशाच व्हिडिओमध्ये. जय हिंद मित्रांनो.